नमस्कार मंडळी, मी पूजा सौरभ पाठक तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत उद्या दिनांक 18 मे 2025 रोजी होणाऱ्या राहू आणि केतूच्या राशी परिवर्तनाबद्दलची माहिती. उद्या संध्याकाळी 4:30 वाजता राहू केतू हे ग्रह आपल्या तथाकथित मीन आणि कन्या राशीमधनं कुंभ आणि सिंह राशीमध्ये अनुक्रमे प्रवेश करत आहेत. राहू हा ग्रह कुंभेत येतोय, तसेच केतू हा ग्रह सिंहेत येतोय. हे दोन्हीही ग्रह असे आहेत जे वक्री मार्गाने म्हणजे उलट्या दिशेने फिरत असतात. तर त्यांच्या प्रकारे त्यांचे जे परिणाम आहेत, जे आपण बघतोय आत्ता सध्या विविध व्हिडिओंच्या माध्यमातून की 12 राशींप्रमाणे वेगळी फलितं कथवण्यात येत आहेत, सांगण्यात येत आहेत. परंतु राहू किंवा केतू हा तुमच्या मूळ जन्मलग्न कुंडलीत कोणत्या स्थानी, कोणत्या भावारंभी किंवा कोणत्या नक्षत्रात, कोणत्या राशीत बसलेलं आहे, हे सगळेही बघणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आपल्याला दिलेल्या राशींप्रमाणे आपण ते तथाकथित वर्तवलेलं जे काही फलभविष्य आहे ते आपल्याला तंतोतंत लागू पडेल असे नाही. त्यासाठी आपल्याला मूळ कुंडलीचा अभ्यास करणंही तेवढेच महत्त्वाचे आहे. या भ्रमणादरम्यान राहू केतूचे काही लोकांना सकारात्मक आणि काही लोकांना नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. यामध्ये सगळ्यात जास्त इंटरनेट जे आपण आत्ता वापरतोय अख्ख्या जगभरामध्ये, ज्याचा प्रसार सगळ्यात जास्त आहे, ह्याचा प्रभाव हा राहूशी निगडीत आहे. कारण राहू हा इंटरनेटशी निगडीत आहे. जे काही आपण आत्ता ऑनलाईन यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा डिजिटल मीडिया आहे, काहीही आहे जे इंटरनेटशी संबंधित आहे, हा सगळा व्यवसाय हा राहूच्या अंडर येतो आणि केतूच्या अंडर हे अध्यात्म येतं. तर अध्यात्माशी असलेले जे काही सकारात्मक, नकारात्मक दोन्ही परिणाम आहेत ते केतूवाल्या लोकांना मिळतील. आपणास काही माहिती मिळवायची असेल किंवा काही कुंडलीचे मार्गदर्शन मिळवायचे असेल, राहू केतूच्या भ्रमणांचा तुमच्यावरती काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. त्याचप्रमाणे अशा प्रकारची अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्सद्वारे मला नक्की कळवा, जेणेकरून मी राशींनुसार राहू आणि केतूच्या भ्रमणाचे फलितं वर्तवण्याचे व्हिडिओ अपलोड करेन. धन्यवाद. त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा पाठिंबा हाच आमच्यासाठी सगळ्यात मोठी देणगी असणार आहे.